नमस्कार. आपला डे 22ला दिले गेलेला जे नेगेटिव्ह सेंटेन्सेसचा क्विज होता त्याच्यावर मी आज चर्चा करणार आहे. त्याचा आन्सर की मी आपल्यासोबत शेअर करणार आहे. हा व्हिडिओ आता पुढे 8 मिनिट किंवा 10 मिनिट फक्त त्याचं लॉजिकबद्दल डिस्कस करणार आहोत की आपण कधी पण कुठलाही एखादा नेगेटिव्ह सेंटेन्स बघितला तर तो बरोबर आहे की नाही आहे ते आपण कसं ओळखायचं. आणि हे ओळखणे का इम्पॉर्टंट आहे कारण कधी पण आपण बोलतो किंवा कुठलाही कोणाला बोलताना ऐकलं तर आपण त्यांना गाईड करू शकतो किंवा आपल्याला स्वतःला आपण गाईड करू शकतो की आपण बरोबर बोललो की चुकी बोललो ना. तर लेट स्टार्ट विथ टुडेज आन्सर की. तर आपल्याला माहिती आहे की लीप फॉरवर्ड मागच्या 20-22 दिवसांपासून काही ठराविक वर्डचा वापर नेहमी करतात. तुम्ही पॉवर वर्ड 1 आम्ही नेहमी बोलताना ऐकलं असेल, तसंच पॉवर वर्ड 2 आणि ॲक्शन वर्ड. तर हे आम्ही आमच्या भाषेत लीप फॉरवर्डच्या भाषेत आम्ही यांना अँकर वर्ड असं म्हणतो. अँकर वर्ड का? कारण कुठल्याही वाक्याला काळ देण्याचं काम हे पर्टिक्युलर शब्द करतात. कधी पॉवर वर्ड 1चा वापर होणार, कधी पॉवर वर्ड 2चा, कधी ॲक्शन वर्डचा होणार, हे आपल्याला माहिती आहे. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये एक्सप्लेनसुद्धा केलेलं आहे. पण हे का महत्त्वाचं आहे? कारण यांच्याशिवाय वाक्य बनत नाही. तर तो सकारात्मक असेल किंवा नकारात्मक असेल, हे शब्द किंवा हे पॉवर वर्ड 1, पॉवर वर्ड 2, ॲक्शन वर्ड हे असणं गरजेचं आहे. म्हणून या व्हिडिओमध्ये मी आपल्याला प्रत्येक पॉवर वर्ड आणि ॲक्शन वर्ड यांचा कसं निगेटिव्ह होतो आणि काय काय लक्षात ठेवायचं आहे हे परत एकदा मी रिवाईज करणार. त्यानंतर मी क्विजकडे जाणार जे डे 22ला दिलं होतं. पॉवर वर्ड 1चं टेबल आपल्याला दिसून येत आहे समोर. तर प्रनाउन्स आहे आणि त्याचं पुढे प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स असं दिलेलं आहे. आता प्रनाउन्स म्हणजे काय? आपण सब्जेक्ट ज्याच्याविषयी आपण बोलतो त्याला जर आपल्याला रिप्लेस करायचं असेल वाक्यात तर आपण प्रनाउन्सचा वापर करतो. आणि प्रनाउन्स माहिती असणं का गरजेचं आहे? कारण सब्जेक्ट आणि वर्ब ॲग्रीमेंट होण्यासाठी आपल्याला सब्जेक्ट कुठला प्रनाउन कॅटेगरीमध्ये बसतो, तो आईपासून इटपर्यंत कुठल्या प्रनाउनसोबत जाणार हे माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड द प्रनाउन्स. त्यानंतर पॉवर वर्ड 1 टेबलमध्ये तुम्हाला 3 काळ दिसत असेल, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. तिघांमध्ये डिफरंट टाईप ऑफ वर्ड्स आहे आणि तो कुठल्या प्रोनाऊनसोबत जाणार हे तुम्हाला दिसून येत आहे. तर हे कॉम्बिनेशन जर आपल्याला लक्षात असेल तर आपले जे पण इंग्लिशमध्ये वाक्य बनणार पॉवर वर्ड 1चा वापर करून, तर तुमचं जे सब्जेक्ट आणि वर्बचं ॲग्रीमेंट असेल ते 100% ॲक्युरेट असणार. आता पुढे मी फक्त आपल्याला एक डिटेलमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार की आपण पॉवर वर्ड 1चा वापर कधी कधी करतो. एक झालं वर्णन असणारे वाक्य, जे आपल्याला माहिती आहे मी कोणाबद्दल काहीतरी वर्णन करतो आहे, तो कुठे आहे, कुठे काय करत आहे. आणि त्यासारखंच मी त्यांना सांगणार की पॉवर वर्ड 1चा वापर कंटिन्युअस टेन्समध्ये सुद्धा होतो. तर पॉवर वर्ड 1चा वापर आपण वर्णनसाठी करतो आणि कंटिन्युअस टेन्ससाठी करतो. आता वर्णन असणारे वाक्य कसं नेगेटिव्ह करायचं आपण ते बघूया. तर सिम्पल आहे. पॉवर वर्ड 1 म्हणजे काय येतं? इज, ॲम, आर, वॉज, वर आणि विल बी. हे शब्दांपुढे फक्त आपल्याला नॉट टाकायचं आहे. कुठलाही वाक्य असू देतं, ते वर्णन असू द्या किंवा कंटिन्युअस टेन्स असू द्या. आपल्याला जर पॉवर वर्ड 1 एखादा वाक्यामध्ये दिसला तर त्याच्या पुढे फक्त नॉट लावायचं आहे. पण लक्षात काय ठेवायचं आहे? जे पण पॉवर वर्ड 1 तुम्हाला दिसत आहे त्याच्या आधी आलेला जे सब्जेक्ट आहे तो बरोबर जातो का, त्यांचं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट होत आहे का, हे फक्त बघून घ्यायचं आहे. हे एकदा झालं तर त्याचं पुढे नॉट येणार आणि त्याचं पुढे तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही आहे. तर पॉवर वर्ड 1, तर एक्झाम्पल आहे ॲम नॉट, आर नॉट, इज नॉट, वॉज नॉट, वर नॉट. विल पुढे फक्त लक्षात घ्या, विल तो पॉवर वर्ड 1मधला असेल किंवा पॉवर वर्ड 2मधला असेल किंवा ॲक्शन वर्डमधला असेल. विल पुढे नेहमी नॉट टाकायचं, त्यानंतर बी येणार, विल नॉट बी. हे फक्त लक्षात घ्यायचं आपल्याला. बाकी उरलेले जे उरलेले जे पॉवर वर्ड 1 आहे ते त्यांच्या पुढे फक्त नॉट टाकायचं आपल्याला. तर आपण एक्झाम्पल्स पाहूया वर्णनचे. तर पहिला एक्झाम्पल आहे, शी इज अ हार्ड वर्किंग पर्सन. ती एक मेहनती स्त्री आहे किंवा व्यक्ती आहे असं या वाक्याचा अर्थ होणार.
तर या वाक्यामध्ये शी आपला सब्जेक्ट आहे, ज्यांच्याबद्दल मी वर्णन करत आहे की ती खूप मेहनती आहे. आता जर मला याला नेगेटिव्ह करायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे, जर पॉवर वर्ड वन दिसला, आता याच्यात पॉवर वर्ड वन कुठला आहे, इज, आणि इज या वाक्याला काळ देतो, कुठला काळ, प्रेझेंट टेन्स. म्हणून मला काय करायचं आहे, पॉवर वर्ड वनच्या पुढे फक्त नॉट टाकायचं आहे. तर माझं वाक्य होणार, शी इज नॉट अ हार्डवर्किंग पर्सन. दिस इज इट, दॅट्स इट, सिम्पल. हे झालं नेगेटिव्ह सेंटेन्स. अजून एक्झाम्पल बघूया. रवी अँड राकेश वर इंटेलिजंट, ते हुशार होते. आता कदाचित ते अभ्यास करत नाही म्हणून आहे नाही, पण रवी अँड राकेश वर इंटेलिजंट. जर मला नेगेटिव्ह करायचं असेल तर काय करायचं आहे, पॉवर वर्ड वन दिसला, कुठलाही दिसला आहे, वर आपला पॉवर वर्ड वन आहे, फक्त त्याचं पुढे नॉट टाकायचं आहे. तर आपलं वाक्य होणार, रवी अँड राकेश वर नॉट इंटेलिजंट. एवढंच आहे, हे झालं वर्णन. अजून एक एक्झाम्पल बघूया. लक्ष्मी विल बी अ कॉन्फिडंट पर्सन. ती एक कॉन्फिडंट मुलगी होणार असं आपण सांगत आहे, असणार. तर याला मी जर नेगेटिव्ह करायचं असेल तर मला पॉवर वर्ड दिसत आहे विल बी. फक्त लक्षात घ्या, विल बी आपला पॉवर वर्ड वन आहे, पण मला नेहमी नेगेटिव्ह सेंटेन्सेस बनवताना विलच्या पुढे नॉट टाकावं लागेल. म्हणून माझं वाक्य होणार, लक्ष्मी विल नॉट बी. विल बी नॉट टाकलं तर ते चुकणार, इट इज नॉट ॲक्युरेट. आणि म्हणून रिक्वेस्ट करणार की फक्त विलच्या बाबतीत सोपं पण आहे आणि चूक पण होऊ शकतो. फक्त हे लक्षात घ्यायचं आहे, विल नंतर लगेच नॉट टाकायचं आहे. तो कुठलाही असू द्या, पॉवर वर्ड वनमधला विल असेल, पॉवर वर्ड टूमधला असेल किंवा ॲक्शन वर्डमधला असेल, विल पुढे लगेच नॉट टाकला की आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो. म्हणून हे वाक्य झालं, लक्ष्मी विल नॉट बी अ कॉन्फिडंट पर्सन. तर हे झालं वर्णनचे एक्झाम्पल. आपण कंटिन्युअस टेन्ससुद्धा बघूया. कंटिन्युअस टेन्समध्ये काय होतं, आपल्याला कुठलाही वाक्य जर कंटिन्युअस टेन्समध्ये करायचं असेल तर पॉवर वर्ड वनचा वापर होतो आणि त्याचा पुढे जे पण ॲक्शन, क्रिया दर्शवणारा शब्द येणार तो नेहमी आय एन जी रूपातला असेल. म्हणून हे जर आपल्याला लक्षात राहिला तर आपल्याला आयडेंटिफाय करता येईल की हा कुठलाच टाईपचा सेंटेन्स आहे. तर आपला पहिला एक्झाम्पल आहे, शी इज प्लेइंग टेबल टेनिस. तर याच्यात मला इज दिसते म्हणजे पॉवर वर्ड वन आला, त्याचा पुढे क्रिया दर्शवणारा शब्द आहे प्ले म्हणजे खेळणे, आणि त्याला आय एन जी लावून आलेला आहे, म्हणजे हे झाला कंटिन्युअस टेन्सचा वाक्य. शी इज प्लेइंग टेबल टेनिस. तर कुठला टेन्स आहे, इज म्हणजे प्रेझेंट टेन्स, आणि त्याचा पुढे आलेला जे ॲक्शन वर्ड आहे तो आय एन जीने संपत असल्यामुळे हे झाला कंटिन्युअस. म्हणून मी सांगणार दिस इज प्रेझेंट कंटिन्युअस. जर मला याला नेगेटिव्ह करायचं असेल तर सोपं आहे, एकच आहे, ते वर्णन असणारं वाक्य असू द्या, कंटिन्युअस टेन्स असणारं वाक्य असू द्या, दोघांमध्ये आपण पॉवर वर्ड वनचा वापर करतो. म्हणून आपल्याला फक्त पॉवर वर्ड वन दिसलं की त्याचा पुढे फक्त नॉट टाकायचं आहे. तर झाला, शी इज नॉट प्लेइंग टेबल टेनिस. सिम्पल. सेकंड क्वेश्चन बघूया आपण, सेकंड एक्झाम्पल. रवी वॉज रीडिंग अ बुक. आता रवी आपला सब्जेक्ट आहे, त्याचा पुढे वॉज हे पॉवर वर्ड वन आहे भूतकाळातला, आणि त्याचा पुढे कुठला शब्द आहे, रीडिंग. रीड करणे म्हणजे वाचणे, पण हे या शब्दाला आय एन जी लावून आलेलं आहे, म्हणजे हे झाला कंटिन्युअस टेन्स. पण कुठला कंटिन्युअस आहे, पास्ट आहे. का, कारण वॉजचा वापर केला आहे म्हणजे पास्ट कंटिन्युअस झाला. आता मला याला नेगेटिव्ह करण्यासाठी काहीच नाही करायचं आहे, फक्त वॉज पुढे नॉट टाकायचं आहे, म्हणजे पॉवर वर्ड वन पुढे फक्त मला नॉट टाकायचं आहे. रवी वॉज नॉट रीडिंग अ बुक. त्याचं पुढे थर्ड एक्झाम्पल, लक्ष्मी विल बी रिचिंग होम लेट. ते घरी उशिरा पोचत असेल. तर इकडे परत पॉवर वर्ड वन आहे विल बी भविष्य काळातला, त्याचा पुढला जे ॲक्शन वर्ड आहे रीच, त्याला आय एन जी लावून आलेला आहे, म्हणजे हे झाला फ्युचर कंटिन्युअस. जर मला नेगेटिव्ह करायचं असेल तर लक्षात घ्या, हा विल आहे. विल पुढे तुम्ही विल बी नॉट नाही टाकायचं आहे, तुम्हाला विल नॉट बी असं टाकायचं आहे. तर आपला वाक्य होणार, लक्ष्मी विल नॉट बी रिचिंग होम लेट. हे झालं आपला पॉवर वर्ड वनने कसं नेगेटिव्ह बनायचं. खूप सोपं आहे. पॉवर वर्ड वन, पॉवर वर्ड टू आणि ॲक्शन वर्ड या तिघांमध्ये जर कुठलाही एक सर्वात सोपा असेल तर ते आहे पॉवर वर्ड वन लक्षात ठेवणे. कारण कधी पण तुम्ही पॉवर वर्ड वन वापर करताना नेगेटिव्ह करण्यासाठी फक्त पॉवर वर्ड वनच्या पुढे तुम्हाला नॉट टाकायचं आहे. सो दिस वॉज अबाउट पॉवर वर्ड वन. तर आपण नेक्स्ट टॉपिककडे जाणार आहे, पॉवर वर्ड टू. पॉवर वर्ड टूला
पण टेबल आहे जे आपण नेहमी डिस्कस करतो किंवा आन्सर कीमध्ये नेहमी मी बोलत असतो. तर सेम लॉजिक आहे. 7 प्रोनाउन्स आहे ज्याला आपण सब्जेक्ट प्रोनाउन्स म्हणतो. त्याच्या पुढे 3 काळ आहे, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. आणि प्रत्येक काळमध्ये ठराविक शब्द आहे. पास्ट आणि फ्युचरमध्ये एक एक शब्द आहे, म्हणजे काय, तो प्रत्येक प्रोनाउन्ससोबत जाणार. पण प्रेझेंटमध्ये 2 शब्द आहे, हॅव आणि हॅज. त्याचा अर्थ होतो आय यू व्ही जे सोबत नेहमी प्रेझेंट टेन्समध्ये हॅव जाणार आणि प्रेझेंट टेन्समध्ये ही शीट सोबत नेहमी हॅज जाणार. तर हे जर आपल्या लक्षात राहिलं तर आपल्याला पॉवर वर्ड 2 असणाऱ्या वाक्यांचा जेव्हा आपण नेगेटिव्ह बनवतो तर आपल्याला सोपं पडणार. जसं पॉवर वर्ड 1मध्ये पॉवर वर्ड 1चा वापर आपण 2 वाक्य बनवण्यासाठी केले. एकतर वर्णन असणारे वाक्य ज्याच्यात फक्त पॉवर वर्ड 1 होता आणि दुसरा होतो कंटिन्युअस टेन्स जिथे पॉवर वर्ड 1सुद्धा होता आणि त्याच्यासमोर ॲक्शन वर्ड होता आय एन जीच्या रूपात. त्याचप्रमाणे जेव्हा पॉवर वर्ड 2कडे जातो तर पॉवर वर्ड 2 आपण मालकी दर्शवणाऱ्या वाक्यांसाठी दर्शवतो. माझ्याकडे काय आहे किंवा कोणाला काय आहे हे दर्शवण्यासाठी. त्यासोबत आपण कशासाठी वापर करतो, बरोबर, परफेक्ट टेन्सचं वाक्य बनवण्यासाठी. तर जसं पॉवर वर्ड 1 वर्णन आणि कंटिन्युअस टेन्ससाठी होतं, तसंच पॉवर वर्ड 2 मालकी दर्शवणाऱ्या वाक्यांसाठी आणि परफेक्ट टेन्सच्या वाक्यांसाठी. तर फक्त आपल्याला एक लक्षात इकडे घ्यायचं आहे, वर्णन जेव्हा आपण करतो तेव्हा फक्त आपण पॉवर वर्ड 1चा वापर करतो. त्याचा पुढे कुठलाही क्रिया दर्शवणारा शब्द येणार नाही, फक्त पॉवर वर्ड 1 आहे, म्हणून तो सिम्पल टेन्ससुद्धा आपण म्हणतो. पॉवर वर्ड 2मध्ये जेव्हा आपण मालकी बनवतो त्याच्यातसुद्धा फक्त आपण पॉवर वर्ड 2चे शब्द वापरतो. त्याचा पुढे कुठलाही क्रिया दर्शवणारा शब्द येत नाही. हे चेंज का होतं कंटिन्युअस टेन्समध्ये. कंटिन्युअस टेन्समध्ये पॉवर वर्ड 1सुद्धा आहे आणि त्याच्या पुढे ॲक्शन वर्ड आहे जे आय एन जीने संपतो. तसंच परफेक्ट टेन्समध्ये आपला काय होतो, पॉवर वर्ड 2चा वापर करतो आणि त्याचा पुढे येणारा जे ॲक्शन वर्ड आहे तो पास्ट पार्टिसिपल रूपातला असतो. हे आपल्याला माहिती, मी फक्त रिवाईज करण्यासाठी सांगितलेलं आहे. तर मला जर मालकी असणारे वाक्य म्हणजे फर्स्ट टाईप ऑफ पॉवर वर्ड 2 जिथे आपण वापरतो ते कसं नेगेटिव्ह करायचं आहे ते मी मला सांगतो. तर प्रेझेंट, पास्ट, फ्युचर तिघांमध्ये आपला सुरुवात नेहमी सब्जेक्टने होतो. सब्जेक्ट काय पण असू शकतो, पण प्रोनाउनच्या टेबलमध्ये तो नेहमी आय यू व्ही दे ही शी पैकी एक असणार. त्यापुढे जर मला प्रेझेंट टेन्समध्ये नेगेटिव्ह करायचं असेल तर मी नॉटचा वापर करणार. पण त्या नॉटच्या आधी मला एक शब्द टाकावा लागेल ज्याला आपण इंग्लिशमध्ये हेल्पिंग वर्ब्स असं म्हणतो, पण आम्ही असं म्हणतो ते नॉटचे मित्र आहे. डू, डज प्रेझेंट टेन्समध्ये आहे, डिड हा पास्ट टेन्समधला आहे आणि फ्युचरमध्ये विल आहे. आपण नेहमी विलचाच वापर करतो, पण विलचा पुढे आपल्याला नॉट टाकायचं आहे. सेम लॉजिक जे आपण पॉवर वर्ड 1मध्ये वापर केला होता, विलच्या लगेच पुढे नॉट टाकायचं आहे. त्याचा जर विल हॅव असेल तर विल नॉट हॅव होणार. तर जरा मला वाक्य बनवायचं असेल तर माझं फ्लो काय असेल, सब्जेक्ट असणार, सब्जेक्ट डू नॉट हॅव, सब्जेक्ट डिड नॉट हॅव पास्ट टेन्ससाठी आणि सब्जेक्ट विल नॉट हॅव. असं हे सब्जेक्ट काय पण असू शकतो, मी असू शकतो, तुम्ही असू शकतो, दुसरा कोणी असू शकतो, कोणी पण असू शकतो. मी एक्झाम्पलसुद्धा सांगणार. पण जर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, मालकी असणारे वाक्य ज्याच्यात माझ्याकडे किंवा कोणाकडे काहीतरी आहे हे सांगायचं असेल तर आपण पॉवर वर्ड 2चा वापर करतो. पण त्यांचा नेगेटिव्ह बनवताना मला डू, डज, प्रेझेंट टेन्समध्ये डिड यांचा वापर करावा लागेल आणि ते सुद्धा आपल्या सब्जेक्टच्या लगेच नंतर. सब्जेक्ट जर मी असेल, फॉर एक्झाम्पल मार्टिन असेल, तर मार्टिन डज नॉट हॅव अ लॅपटॉप, असं मी एक उदाहरण दिलं आहे. तर मी अजून एक्झाम्पल्स आपल्याला पुढे सांगतो. तर मालकीचे एक्झाम्पल्स बघूया. शी हॅज अ पार्कर पेन, तिच्याकडे एक पार्करचा पेन आहे. पार्कर एक चांगला पेन आहे, तर पार्करचा पेन तिच्याकडे आहे असं मी सांगत आहे. जर मला याला नेगेटिव्ह करायचं असेल, हे प्रेझेंट टेन्सचं वाक्य हे आपल्याला दिसून येत आहे हॅज. आता प्रेझेंट टेन्सचं वाक्य आणि मला नेगेटिव्ह करायचं असेल तर प्रेझेंट टेन्समध्ये नॉटचे 2 मित्र आहे, डू आणि डज. तर मी कोणाला वापरू, आपल्याला माहिती आहे आपला सब्जेक्ट कोण आहे, शी आहे आणि शी, ही आणि इट यांचा नेहमी एक असतो प्रेझेंट टेन्समध्ये. तो नेहमी एसने संपणारा जे शब्द असेल त्यांच्यासोबत जाणार. म्हणून डू आणि डज या दोघांमध्ये एसने संपणारा शब्द आहे डज. म्हणून माझं वाक्य बनताना होणार शी
शी डज नॉट, त्याचं पुढे हॅज नाही आलेलं आहे, हॅव आलेलं आहे. तर कधी कधी इथे आपण मिस्टेक करतो ओळखण्यात सुद्धा आणि कन्फ्युजन होणार सॉरी. तर का कन्फ्युजन होणार, तर जर आपण विचार केलं तर पॉवर वर्ड टू आणि पॉवर वर्ड वन हे जेव्हा वाक्यामध्ये येतात तर फक्त जेव्हा ते वाक्यामध्ये येतात तर ते आपल्याला वाक्याचा काळसुद्धा सांगतात. आता या वाक्यात शी हॅज अ पार्कर पेन, हा कुठला काळात आहे, प्रेझेंट टेन्स. हे तुम्ही कसं सांगू शकलं, कारण तुम्हाला माहिती आहे हॅज हा वर्ड आहे आणि हॅज नेहमी प्रेझेंट टेन्समध्ये असतो, बरोबर. पण जेव्हा मी नेगेटिव्ह करताना मी प्रेझेंट टेन्स दाखवण्यासाठी एक शब्दाचा वापर केलेला आहे. कुठला आहे ते, डज. कारण मी डजचा वापर करतो प्रेझेंट टेन्स दाखवण्यासाठी, तर माझ्या मूळ वाक्यात जर हॅज हा शब्द असेल तरीसुद्धा मला जेव्हा नेगेटिव्ह करताना डजचा वापर केलेला आहे, म्हणून मी हॅव असं करणार. तर हे आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे. शी हॅज अ पार्कर पेन झालं, आपल्या वाक्यात होता शी हॅज, पण नेगेटिव्ह सेंटेन्स मात्र बनवताना आपल्याला शी डज नॉट हॅव अ पार्कर पेन येणार, शी डज नॉट हॅज असं येणार नाही. अजून एक एक्झाम्पल बघूया. आता हे पास्ट टेन्समधलं आहे, रवी हॅड अ बाईक, बरोबर. आता आपल्याला या वाक्याला नेगेटिव्ह करायचं आहे. या वाक्यात मालकी दाखवत आहे, कोणाकडे एक बाईक आहे असं पण सांगत आहे. तर रवीकडे बाईक नाही आहे करण्यासाठी मला नॉट आणावा लागेल आणि नॉट नेहमी पास्ट टेन्समध्ये डीडसोबत जाणार, कारण इकडे आपल्याला डीडचा वापर करावा लागेल. तर रवी डिड नॉट हॅव अ बाईक. हे आपल्याला एकदा लक्षात आलं तर आपल्याला वाक्य बनवताना सोपं पडणार. परत रवी डिड नॉट नंतर मी हॅड टाकलेला नाही आहे, का, कारण मी पास्ट टेन्स दाखवण्यासाठी डिडचा वापर केलेला आहे, म्हणून मी नॉटच्या पुढे नेहमी हॅडचा मूळ रूप वापरणार. हॅडचा मूळ रूप आहे हॅव. नेक्स्ट क्वेश्चन, लक्ष्मी विल हॅव अ कॅमेरा. तर माझं वाक्य होणार लक्ष्मी विल नॉट हॅव अ कॅमेरा. विल पुढे आपल्याला माहिती आहे तो ॲक्शन वर्ड असेल, कुठलाही वर्ड असेल तो नेहमी मूळ रूपातला असतो, म्हणून लक्ष्मी विल नॉट पुढे नेहमी मूळ रूपच असणार. विल नॉट हॅव, विल नॉट रन, जे पण असेल. तर मी परत सांगतो रिवाईज करण्यासाठी, मालकी दर्शवणारे वाक्य बनवताना आपल्याला फक्त एक लक्षात द्यायचं आहे, नॉटचा वापर करताना आपल्याला डू डज प्रेझेंट टेन्समध्ये वापर करावा लागेल, डिड पास्ट टेन्समध्ये, आणि विल तर आपण नेहमी फ्युचरसाठी वापर करतोच, फक्त विल पुढे नॉट टाकायचं आहे. प्रेझेंट टेन्समध्ये डू आणि डज येणार, पण डू कधी वापरायचा आणि डज कधी वापरायचा. डू आपण नेहमी आय यू वी दे हे दर्शवणारे जे सब्जेक्ट असेल त्यांच्यासाठी वापरतो, आणि दुसरा डज आपण ही शी सोबत वापरतो. पण आपल्याला फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, मालकी दर्शवणाऱ्या वाक्यामध्ये एकदा आपण नेगेटिव्ह केला तर ते हॅज असेल हॅड असेल ते दोघांना आपल्याला त्यांचा मूळ रूपात बदल करावा लागेल जेव्हा वाक्य बनवतो. जसं एक्झाम्पल वन आणि टूमध्ये आपण दाखवलेलं आहे, शी हॅज होता, पण नेगेटिव्ह बनवताना ती शी डज नॉट हॅव असं आलेलं आहे. तसंच रवी हॅड होतं, पण नेगेटिव्ह बनवताना रवी डिड नॉट हॅव असं आलेलं आहे. त्याचं मागचं रिझन काय आहे, सोपं आहे. पहिल्या वाक्यामध्ये डज हा प्रेझेंट टेन्स दर्शवण्याचं काम करतो, म्हणून हॅव आपण करू शकतो, हॅजचा बदल करून हॅव करू शकतो. तसंच दुसऱ्या वाक्यामध्ये आपण डिडचा वापर केला आहे पास्ट टेन्स दाखवण्यासाठी, म्हणून परत हॅड ठेवण्याचा काही गरज नाही, आपण हॅव ठेवू शकतो. तर हे झाला पॉवर वर्ड टू आणि स्पेसिफिकली मालकी दर्शवणाऱ्या शब्दांसाठी किंवा वाक्यांसाठी. आता परफेक्ट टेन्सकडे जाऊया, परफेक्ट टेन्सचं एक्झाम्पल बघूया. परफेक्ट टेन्स खूप सोपं आहे. तर परफेक्ट टेन्स नेगेटिव्ह करण्यासाठी आपल्याला फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे, आपण परफेक्ट टेन्स कसं बनवतो, नेहमी पॉवर वर्ड टूचा वापर करतो आणि त्याचा पुढे आपण पास्ट पार्टिसिपल वापरतो. कुठला एक शब्द त्याचा पास्ट पार्टिसिपल रूप जर वाक्यात आला पॉवर वर्ड टूच्या सोबत म्हणजे तो परफेक्ट टेन्स झाला. जर यांना नेगेटिव्ह करायचं असेल तर काहीच नाही करायचं, फक्त त्यांच्यामध्ये नॉट टाकून द्यायचं, झाला आपला परफेक्ट टेन्स नेगेटिव्ह झाला. तर प्रेझेंट टेन्समध्ये आपल्याकडे दोन पॉवर वर्ड आहे, हॅज आणि हॅव, त्याच्या पुढे नॉट टाकला. पास्टमध्ये आपल्याकडे हॅड आहे, त्याच्या पुढे परत नॉट टाकला आणि त्याच्या पुढे नेहमी येणार पास्ट पार्टिसिपल रूप. फ्युचरमध्ये जर आपल्याला जसं आपला माहिती आहे विल येणार, विल पुढे नॉट आला
पण पास्ट पार्टिसिपलनी त्याच्या पुढे हॅव येणार आणि हॅव नंतर तुम्ही पास्ट पार्टिसिपल वापरू शकता. कारण आपला पॉवर वर्ड टेबलमध्ये जर आपण फ्युचरकडे गेलो पॉवर वर्ड टूच्या टेबलमध्ये, तर आपल्याला विल हॅव येणार. तर विल पुढे नेहमी नॉट आणि विल नॉट हॅव असं येणार. सो लेट्स लुक एट सम एक्झाम्पल्स. तर पहिलं एक्झाम्पल आहे शी हॅज प्लेड टेबल टेनिस. तर हे वाक्य मला दिसून येतं आहे. वाक्य इंग्लिश असेल मराठी असेल तर आपल्याला त्याचा काळ कुठला आहे ते आयडेंटिफाय करता आलं तर खूप सोपं होणार नेगेटिव्ह करण्यासाठी, काय पण करण्यासाठी. तर इथे मला शी दिसतंय, शी झाला माझा प्रोनाउन. आणि हॅज, हॅज म्हणजे माझं पॉवर वर्ड टू आहे हे सुद्धा मला माहिती आहे आणि ते सुद्धा प्रेझेंट टेन्समधलं आहे हॅज. त्याचं पुढे ॲक्शन वर्ड आलेलं आहे, खेळणे म्हणजे प्ले. त्याचा पास्ट पार्टिसिपल रूप आहे प्लेड. म्हणून मी बाकी काहीच बघितलं नाही, पण फक्त पहिले 3 शब्द मी बघून घेतलं. शी म्हणजे माझा सब्जेक्ट झाला, त्याचं पुढे पॉवर वर्ड टू आहे आणि त्याचं पुढे लगेच ॲक्शन वर्ड आहे पण पास्ट पार्टिसिपल रूपात आहे. म्हणजे माझा हा वाक्य झाला परफेक्ट टेन्स आणि ते सुद्धा प्रेझेंटमधला. का? कारण हॅज आहे. तर मला जर याला नेगेटिव्ह करायचं आहे तर एकच काम करायचं आहे, माझा पॉवर वर्ड टू नंतर लगेच नॉट टाकायचं आहे. तर माझा वाक्य झाला शी हॅज नॉट प्लेड टेबल टेनिस. हे कधी करणार आपण? बरोबर, फक्त परफेक्ट टेन्समध्ये आपल्याला पॉवर वर्ड टूच्या आधी टाकायचं आहे. जर मालकी असेल तर ते कसं करायचं मी तुम्हाला मागच्या 5 मिनटात सांगितलेलं आहे. पण परफेक्ट टेन्स करताना मात्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पॉवर वर्ड टू आणि जे आपला पास्ट पार्टिसिपल असेल त्या दोघांचा मध्ये आपल्याला नॉट टाकायचं आहे. पुढे अजून एक एक्झाम्पल बघूया. रवी म्हणजे आपला सब्जेक्ट झाला, हॅड रेड दॅट बुक. आता रेड रीड दोघं असू शकतो. रीड आपण कधी उच्चार करतो? जेव्हा ते प्रेझेंट टेन्समधलं असेल, रीड रीड्स. जर त्याचा भूतकाळात मला उच्चार करायचा असेल, मला माहिती आहे त्यांनी वाचून झालेला आहे किंवा वाचलेला आहे, तर मी रेड असा उच्चार करतो. फक्त लक्षात घ्या RED रेड म्हणजे लाल रंगसुद्धा होतो, पण इकडे फक्त स्पेलिंगचा डिफरन्स आहे. READ म्हणजे वाचलो. तर रवी हॅड रेड, पॉवर वर्ड टू दिसतंय मला हॅड जो पास्ट टेन्समधला आहे आणि रेड हा पास्ट पार्टिसिपल रूप आहे रीड या शब्दाचा. म्हणून हा सेंटेन्स परफेक्ट टेन्स आहे आणि तो सुद्धा पास्ट परफेक्ट आहे. मला नेगेटिव्ह करायचं असेल तर फक्त सिम्पली काम करायचं, मला हॅडचा नंतर नॉट टाकायचं. म्हणून वाक्य झाला रवी हॅड नॉट रेड दॅट बुक. जर मला फ्युचरमधलं एक वाक्य घ्यायचं आहे, लक्ष्मी विल हॅव रीच्ड होम लेट. ती पोचलेली असेल तर मला फक्त विल हॅव हे माझा पॉवर वर्ड टू आहे आणि रीच्ड हा माझा पास्ट पार्टिसिपल आहे. म्हणून हे फ्युचर परफेक्ट झालेलं आहे. मला नेगेटिव्ह करताना फक्त इकडे लक्षात घ्या विल आहे, त्याच्यासोबत नेहमी विल हॅव असतो सकारात्मक वाक्यांमध्ये, पण नकारात्मक वाक्यामध्ये विल नंतर लगेच तुम्ही नॉट टाका. त्याच्यासोबत कोण होतं आपल्याला विसरून जायचं आहे, पण त्याच्या पुढे नॉट टाकून द्यायचं, लक्ष्मी विल नॉट हॅव रीच्ड होम लेट. हे झालं आपलं वाक्य. तर मालकी थोडं डिफिकल्ट असेल कम्पेअर टू परफेक्ट टेन्स, पण दोघांमध्ये आपण पॉवर वर्ड टूचा वापर करतो. मालकीमध्ये फक्त आपल्याला डू डज डिडचा वापर करावा लागतं काळच्या हिशोबाने. आणि त्यानंतर जेव्हा पण नॉट टाकला, नॉट नंतर आपल्याला हॅव हा मूळ रूप घ्यावा लागेल मालकी दर्शवणाऱ्या वाक्यांसाठी. जेव्हा परफेक्ट टेन्स असतो तेव्हा आपल्याला काहीच बघायचं नाही आहे. जर आपल्याला दिसून येत आहे की परफेक्ट टेन्समधलं वाक्य आहे, पॉवर वर्ड टू आहे आणि त्याच्या पुढे पास्ट पार्टिसिपल आहे, तर पॉवर वर्ड टूच्या पुढे आपल्याला फक्त नॉट टाकायचं. हे झालं आपला नेगेटिव्ह सेंटेन्सेस परफेक्ट टेन्ससाठी. आता फक्त राहिलेलं आहे ॲक्शन वर्ड. पण आपण आत्तापर्यंत 2 टाईपचे ॲक्शन असणारे वाक्य बघितलेले आहे, कंटिन्युअस टेन्समधला ॲक्शन वर्ड आणि परफेक्ट टेन्समधला ॲक्शन वर्ड. पण अजून ॲक्शन वर्ड आहे जे आपण सिम्पल टेन्समध्ये सुद्धा वापरतो, जिथे पॉवर वर्ड 1 नाही आहे, पॉवर वर्ड 2 सुद्धा नाही आहे, फक्त ॲक्शन वर्ड आहे. आणि तो ॲक्शन वर्ड मला सांगतो तो वाक्याचा काळ काय. तर मी त्याला नेगेटिव्ह कसं करायचं मी तुम्हाला एक सांगतो. परत आपल्याला प्रेझेंट पास्ट फ्युचरमध्ये आपल्याला सब्जेक्ट एकच असेल. सब्जेक्टला जर मला नेगेटिव्ह, त्या वाक्याला जर मला नेगेटिव्ह करायचं असेल तर जसं आपण मालकी म्हणजे पॉवर वर्ड टूच्या मालकी वाक्य कसं बनवले त्याच लॉजिक आपल्याला फॉलो करायचं आहे. लॉजिक काय होतं, त्या वाक्यांना नेगेटिव्ह करण्यासाठी मला डू डजचा वापर करावा लागेल प्रेझेंट टेन्समध्ये आणि त्याच्या पुढे नॉट टाकायचं आहे.
पास्ट टेन्समध्ये डिडचा वापर करावा लागेल आणि फ्युचरमध्ये विलचा वापर करावा लागेल. आणि नॉट पुढे येणारा जे क्रिया दर्शवणारा शब्द आहे तो नेहमी मूळ रूपात असेल. जसं मालकीमध्ये हॅव हा नेहमी नॉटच्या नंतर यायचा, तसंच इथे मात्र कारण डिफरंट ॲक्शन वर्ड्स असेल पण प्रत्येक ॲक्शन वर्डला एक मूळ रूप असतात, म्हणून जर आपण नॉट वापरला फक्त क्रिया असणाऱ्या वाक्यांमध्ये तर नॉट पुढे नेहमी मूळ रूप जाणार. मी एक्झाम्पलच्या मदतीने अजून एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. तर आपला एक्झाम्पल आहे शी रन्स एव्हरी डे, ती दररोज धावते. आता या वाक्याचा काळ कुठला आहे हे प्रेझेंट आहे मला माहिती पडते का, कारण रन हा एक क्रिया दर्शवणारा शब्द आलेला आहे. पण लक्षात घ्या इकडे मी इजचा वापर केलेला नाही आहे, इज रनिंग असं दिलेलं नाही. इज रनिंग झालं असतं तर हे झालं कंटिन्युअस टेन्स. जर मी असं सांगितलं शी हॅज रन तर हे माझं हे वाक्य झालं असतं परफेक्ट टेन्स. पण इकडे फक्त रन्स आहे, रन्स म्हणजे हे फक्त सिम्पल टेन्स आहे आणि याच्यात मला टेन्स दाखवणारा शब्द आहे रन, म्हणून मी याला फक्त ॲक्शन वर्ड असं सांगितलेलं आहे. जर मला नेगेटिव्ह करायचं असेल तर आपल्याला रूल फॉलो करायचा आहे. आता माझ्याकडे नेगेटिव्ह करण्यासाठी हा प्रेझेंट टेन्समध्ये आहे, 2 ऑप्शन्स होते डू आणि डज, पण मी डज वापर केला का, कारण शी होता सब्जेक्ट. जर दे असलं असतं तर मी सांगितलं असं दे डू नॉट, पण शी आहे म्हणून मी डजचा वापर केला आणि डजचा पुढे मी नॉट आणलेला आहे आणि नॉट पुढे मी रन्स नाही ठेवलेला आहे, मी ठेवलेला आहे रन. का, सेम लॉजिक आहे. कधी पण आपण सिम्पल टेन्स स्पेशली मालकी असणारे वाक्य आणि फक्त क्रिया असणारे वाक्यांना जेव्हा आपण नेगेटिव्ह करतो किंवा असं लक्षात घ्या किंवा आपण कधी पण डू डज डीड यांचा वापर करून नेगेटिव्ह करतो तर जे नॉट आहे नॉट त्याचा पुढे येणारा जे शब्द असेल तो नेहमी मूळ रूपातला असेल. का मूळ रूपातला पाहिजे, कारण डू डज आणि डीड हे आपल्याला वाक्याला काळ देण्याचा मदत करतो, म्हणून आपल्याला कधी पण डू डज डीड यांचा वापर केला नेगेटिव्ह बनवण्यासाठी तर नॉट पुढे नेहमी आपण मूळ रूप टाकायला पाहिजे. अजून एक एक्झाम्पल बघूया. रवी प्लेड क्रिकेट ऑन संडेज. आता या वाक्यात कुठला काळ आहे, पास्ट टेन्स. कसं माहिती पडला मला, कारण प्ले हा शब्दाचा भूतकाळ आहे प्लेड, म्हणून फक्त एक शब्द आहे ॲक्शन दर्शवणारा शब्द, त्या शब्दाच्या मदतीने मला समजलेलं आहे की हा भूतकाळातला वाक्य आहे. मला जर याला पास्टमध्ये नेगेटिव्ह करायचं असेल तर मला काय वापरावं लागेल, नॉट वापरावा लागेल आणि डू डज डीड मधला कुठला शब्द आहे जो नेगेटिव्ह दाखवतो, बरोबर नेगेटिव्ह नाही पास्ट दाखवतो, बरोबर डीड आहे, म्हणून रवी डिड नॉट. आता प्लेड नाही लिहिलेलं आहे मी लिहिलेलं आहे रवी डिड नॉट प्ले, कारण सेम डीड पास्ट टेन्स दाखवण्याचं काम केलेलं आहे, म्हणून प्ले आता प्लेड होण्याचं गरज नाही, तो आराम करू शकतो. रवी डिड नॉट प्ले क्रिकेट ऑन संडेज. थर्ड, लक्ष्मी विल बाय अ न्यू कॅमेरा. आता इथे विल बाय दाखवलेला हे आपला क्रिया आहे. विल बाय म्हणजे मी भविष्यात विकत घेणारी कॅमेरा. तर विकत घेणे या शब्दाला जर मला नेगेटिव्ह करायचं असेल तर विल असल्यामुळे खूप सोपं होतं काम. विल पुढे फक्त नॉट टाकायचा आणि जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे विल पुढे भविष्यकाळात नेहमी मूळ रूपच येणार ॲक्शन वर्डचं, म्हणून माझं वाक्य झाला लक्ष्मी विल नॉट बाय अ न्यू कॅमेरा. फक्त एक्झाम्पल 1 अँड एक्झाम्पल 2मध्ये मला थोडा चेंजेस करावा लागला. का, कारण माझा जे सब्जेक्ट फर्स्ट सेंटेन्समधला जे वर्ब होता रन ॲक्शन वर्ड तो मूळ रूपातला नव्हता, म्हणून मी रन केलं. आणि सेकंडमध्ये प्लेड होता त्याचा मी प्ले करून घेतला, कारण वाक्याचा काळ ठरवण्यासाठी मी डू डज किंवा डिडचा वापर केला होता. तो दिस वॉज अबाउट what we had discussed. I'll go through a quick summary. नेगेटिव्ह सेंटेन्सेस पॉवर वर्ड 1चा वापर करत असेल तर खूप सोपं आहे. पॉवर वर्ड 1 दिसला तर तुम्हाला त्याच्या पुढे नॉट टाकायचं आहे, फक्त एवढंच आहे. पॉवर वर्ड 1 दिसला की तो कंटिन्युअस असेल, वर्णन दर्शवणार असेल, काही प्रॉब्लेम नाही, फक्त त्याच्या पुढे तुम्हाला नॉट टाकायचं आहे. दे आर लेट, दे आर नॉट लेट, दे आर वर्किंग लेट, दे आर नॉट वर्किंग लेट. पॉवर वर्ड 1 इज द सिम्पलेस्ट टू मेक अ नेगेटिव्ह सेंटेन्स. जर मला पॉवर वर्ड 2 या या पॉवर वर्ड 2 जे वाक्यांमध्ये असतात त्यांना जर मला नेगेटिव्ह करायचं असेल तर मी मालकी असणार एक वाक्य आहे जिथे आपण कोणाकडे काय आहे ते म्हणतो, आणि दुसरं आपण पॉवर वर्ड 2 परफेक्ट टेन्स बनवण्यासाठी वापरतो. तर मालकीसाठी जसं आपण डिस्कस केलं होतं
जर कधी पण मालकी असणारं वाक्य असेल तर आपल्याला डू डस डीड या शब्दांचा वापर करावा लागेल नेगेटिव्ह करताना. जे काळ आहे, आता पहिला वाक्य वी हॅड अ ग्रॉसरी. वी हॅड म्हणजे वाक्य पास्ट टेन्स झाला. मला जर या वाक्याला नेगेटिव्ह करायचं असेल तर मला डीडचा वापर करावा लागेल, म्हणून मी सांगणार वी डिड नॉट. आता हॅड येईल का नाही, कारण डीड ऑलरेडी पास्ट टेन्स दिलेला आहे वाक्याला, म्हणून हॅड त्याचं मूळ रूपात जाऊ शकतो, म्हणून वाक्य होणार वी डिड नॉट हॅव अ ग्रोसरी स्टोअर. परफेक्ट टेन्स खूपच सोपं आहे. परफेक्ट टेन्स कसं ओळखायचं, पॉवर वर्ड टू आहे आणि त्याचं पुढे पास्ट पार्टिसिपल आहे कुठलाही शब्दाचं, आणि त्या दोघांचा मध्ये जर मी नॉट टाकून दिला माझं काम झालं, हे झालं नेगेटिव्ह. तर वी हॅव परचेस्ड अ शॉप, वी हॅव नॉट परचेस्ड अ शॉप. दिस वॉज अबाउट पॉवर वर्ड टू. आता ॲक्शन वर्ड. ॲक्शन वर्ड कसं आहे, फक्त ॲक्शन वर्ड असणारे वाक्य, फक्त ॲक्शन वर्ड, त्याच्यात इज पॉवर वर्ड वन नाही, पॉवर वर्ड टू नाही, असं वाक्यांना ज्यांना आपण सिम्पल टेन्स म्हणतो ॲक्शन वर्डचं, तर त्या वाक्यांना जर आपल्याला नेगेटिव्ह करायचं असेल तर जसं आपण मालकीसाठी केलं होतं तसंच आपल्याला डू डस डीड यांचा वापर करावा लागेल नेगेटिव्ह करण्यासाठी. आणि मला टेन्स बघावं लागेल, तर वी बॉट अ ग्रॉसरी स्टोअर. बॉट म्हणजे बायचा भूतकाळ आहे, म्हणजे भूतकाळमध्ये झालेला क्रिया आहे, म्हणून मी डू डस डीड यापैकी डीडचा वापर करणार, म्हणून माझं वाक्य झाला वी डिड नॉट, कारण नेगेटिव्ह करायचं वी डिड नॉट. आता बॉट येणार का, नाही, कारण डिड ऑलरेडी भूतकाळ दर्शवलेला आहे, म्हणून बॉटला मी मूळ रूपात आणणार. मूळ रूप काय होतं, बाय, म्हणून माझं पूर्ण वाक्य झालं नेगेटिव्हमध्ये वी डिड नॉट बाय अ ग्रॉसरी स्टोअर. सो दिस वॉज ऑल अबाउट द लॉजिक. नाव फ्रॉम हिअर आय विल स्टार्ट सॉल्विंग द क्विज. तर आपण डे 22ला दिले गेलेला जे नेगेटिव्ह सेंटेन्सेसचा क्विज होता ते सोडवूया. तर आपल्याला या क्वेश्चन्समध्ये फक्त दोन ऑप्शन्स आहे आणि त्यातून फक्त एकच बरोबर ऑप्शन आहे, तर ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. सो लेट स्टार्ट विथ द फर्स्ट ऑप्शन. तर ऑब्जेक्टिव्ह हे ठेवायचं आपल्याला की दिलेल्या जे वाक्यातला सब्जेक्ट आहे आणि त्याचं पुढे आलेला जे पण अँकर वर्ड असेल त्यांचं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट बरोबर आहे की नाही, आणि त्यानंतर नॉट बरोबर जागे टाकलेला आहे का. तर पहिलं आहे पीपल कॅनॉट चूज बिटवीन वर्क अँड लाईफ, आणि दुसरं आहे पीपल कॅनॉट चूजेस. आता कॅन म्हणजे क्षमता दर्शवणारा शब्द आहे आणि आपल्याला माहिती आहे तो विलच्या कुटुंबातला आहे, आणि विलचा रूल काय आहे, विल पुढे नेहमी जे पण शब्द येणार तो मूळ रूपात पाहिजे. पण दुसरा सेंटेन्स जर आपण बघायला गेलो आणि नॉट थोड्या टाईमसाठी आपण बाजूला ठेवला तर वाक्य बनलं असता पीपल कॅन चूजेस बिटवीन वर्क अँड लाईफ. तर चूजेस कधी पण येणार नाही कॅन किंवा कुठलाही विलच्या कुटुंबातलं जे पण शब्द आहे ज्याला आपण मोडल्ससुद्धा म्हणतो, म्हणून सेकंड ऑप्शन चुकीचं आहे आणि पहिलं ऑप्शन बरोबर आहे. का, कारण पीपल कॅनॉट चूज, नॉट आलेलं आहे. जर मी नॉट साईडला ठेवलं असतं तर मी सांगितलं असतं पीपल कॅन चूज बिटवीन वर्क अँड लाईफ. तिकडे नेगेटिव्ह करण्यासाठी जसं मी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये विल नंतर लगेच नॉट टाकायचं, तसंच विलच्या कुटुंबातील कोणी पण असेल, कॅन आता त्याच्या कुटुंबातलं म्हणून कॅनॉट असं येणार, म्हणून पहिलं ऑप्शन बरोबर आहे. सेकंड घेऊया, स्टार्टिंग अ कंपनी. आता ए कंपनीबद्दल बोलत आहे म्हणून मी कुठलं प्रोनाउन वापरणार, इट. स्टार्टिंग अ कंपनी इज असं लिहिलेलं आहे, इज नॉट व्हेरी डिफिकल्ट म्हणजे वर्णन सांगत आहे, इज आलेलं आहे. आणि दुसऱ्या वाक्यात स्टार्टिंग अ कंपनी आर आलेलं आहे. आपल्याला हे माहिती आहे पॉवर वर्ड वनच्या टेबलमध्ये नेहमी इट समोर नेहमी आणि नेहमी प्रेझेंट टेन्समध्ये फक्त इज जाणार, आर जाणार नाही, म्हणून पहिला ऑप्शन बरोबर आहे. आणि दुसरा चुकी का आहे, कारण स्टार्टिंग अ कंपनी आर आलेला आहे, फक्त तिथे चुकी झालेलं आहे. पण नेगेटिव्ह करताना आपण नेहमी पॉवर वर्ड वनच्या पुढे नॉट टाकणार. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. थर्ड क्वेश्चन, द डॉक्टर डिड नॉट टेल अस, आणि दुसरा आहे द डॉक्टर डिड नॉट टोल्ड अस. जसं मी व्हिडिओमध्ये आपल्याला एक्सप्लेन केलं होतं, डू डस डीड आपण कशासाठी वापरतो, आपण डू डस डीड यासाठी वापरतो त्या वाक्याला काळ देण्यासाठी. जर डीड ऑलरेडी आलेला आहे म्हणजे तो वाक्य भूतकाळमध्ये हे मला माहिती झालेलं आहे, तर अजून एखादा वर्ड त्याला भूतकाळमध्ये राहण्याचं काही गरज नाही आहे, म्हणून सेकंड ऑप्शन जे आहे द डॉक्टर डिड नॉट टोल्ड, टोल्ड म्हणजे टेलचा भूतकाळ आहे, म्हणून हा वाक्य चुकीचं आहे. जर हा द डॉक्टर डिड नॉट टेल आला असता तर बरोबर झालं असतं, पण हे फर्स्ट ऑप्शन आहे जे बरोबर आहे, द डॉक्टर डिड नॉट टेल अस.
म्हणून नेहमी लक्षात घ्या, डू डज डीड कधी पण आला तर ऑलरेडी हे 3 शब्द जे आहे ते वाक्याला काळ देतात. म्हणून आपल्याला जर कुठलाही भूतकाळ किंवा भविष्यकाळ दर्शवणारा कुठलाही वाक्य असेल किंवा प्रेझेंट टेन्समध्ये सुद्धा एसने संपणारा शब्द असेल तर ते शब्द आपण नेहमी मूळ रूपात घेतो. नेक्स्ट आहे ही हॅड नॉट वर्क्स आणि दुसरा आहे ही हॅड नॉट वर्कड. तर हे वाक्य वाचल्यानंतर मला पॉवर वर्ड टू दिसतं आहे, हॅड दोघं वाक्यांमध्ये. त्यानंतर नॉट आहे आणि त्यानंतर नॉट पुढे वर्क म्हणजे क्रिया दर्शवणारा शब्द आहे, म्हणजे हे परफेक्ट टेन्समधला वाक्य आहे. पण प्रॉब्लेम काय आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये बरोबर हॅड नंतर जर मी नॉटला साईडला ठेवलं असतं तर मी असं बोलू शकतो ही हॅड वर्कड का, कारण परफेक्ट टेन्समध्ये वर्कचा पास्ट पार्टिसिपल रूप आहे वर्कड. तर हा वाक्य बरोबर बनला असता ही हॅड वर्कड इन अ प्रायव्हेट बँक फॉर मोर दॅन 30 years. त्याला नेगेटिव्ह करण्यासाठी मला काय करायचं आहे, पॉवर वर्ड टूच्या पुढे मला फक्त नॉट टाकायचं आहे. म्हणून दुसरा ऑप्शन बरोबर आहे. पहिलं ऑप्शन का चुकीचं आहे, कारण ते परफेक्ट टेन्स आहे नाही पहिल्या. तर ही हॅड वर्क्स मुळातच चुकीचा स्टेटमेंट आहे. दिस इज नॉट ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. तो सेंटेन्स ग्रॅमॅटिकली करेक्ट होण्यासाठी ही हॅड नॉट वर्कड असायला पाहिजे, कारण तो परफेक्ट टेन्समधला शब्द होता, वाक्य होता. सॉरी. क्वेश्चन नंबर 5, द गव्हर्मेंट आर चुकला. का चुकला? द गव्हर्मेंट म्हणजे मी एक गव्हर्मेंटबद्दल बोलत आहे, गव्हर्मेंटचं आहे का? हे कलेक्टिव्ह नाउन आहे. कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय, खूप सारे लोक मिळून काहीतरी बनतो. फॉर एक्झाम्पल कंपनी झाला, एखादा टीम झाला, याला कलेक्टिव्ह नाउन म्हणतात. त्यांना धरून आपण एक नाम देतो. आता गव्हर्मेंट आहे, जर अनेक गव्हर्मेंट असलं असतं तर मी सांगितलं असतं आर, पण फक्त एकच गव्हर्मेंट आहे म्हणून एकवचनी असल्यामुळे मी त्यांना इट हा प्रोनाऊन देणार. म्हणून दुसरा जे ऑप्शन आहे ते बरोबर आहे. द गव्हर्मेंट इज नॉट सिरियस. नेक्स्ट एक्झाम्पल, द हायेस्ट गव्हर्मेंट ऑफिशियल. द हायेस्ट गव्हर्मेंट हायेस्ट आहे. हायेस्ट म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री झालेला आहे, शिकवलेला नाही आहे. तरी पण जर आपल्याला माहीत असेल हायेस्ट म्हणजे एकच आहे जे टॉपमोस्ट आहे, त्याच्यावरती कोणीच नाही आहे. तर हायेस्ट ऑफिशियल म्हणजे एकच आहे, ऑफिशियल्स असं म्हटलेलं नाही आहे. म्हणून एकवचनी आहे. एकवचनी असल्यामुळे काही पण असेल, कुठला पॉवर वर्ड 1 असेल, पॉवर वर्ड 2 असेल, आपल्याला नेहमी लक्षात घ्यायचं आहे पॉवर वर्ड 2 जरी असेल तर इट या प्रोनाऊन पुढे कधी पण हॅव जाणार नाही, हॅज जाणार. तर इथे परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे, काय आहे, द हायेस्ट गव्हर्मेंट ऑफिशियल हॅज अनाऊन्स्ड. मी नॉट साईडला ठेवला सेकंड ऑप्शनमध्ये. द हायेस्ट गव्हर्मेंट ऑफिशियल हॅज अनाऊन्स्ड हे बरोबर वाक्य बनतं आहे. तर इथे जर तुम्ही बघत असेल सेंटेन्समध्ये नॉट कुठे आहे यापेक्षा वाक्यातला सब्जेक्ट अँड वर्ब एग्रीमेंट बरोबर बसत आहे का हे आपल्याला समजायला पाहिजे. ते एकदा समजलं त्यानंतर स्टेप 2 आहे की बरोबर नेगेटिव्ह आहे की नाही, तर ते सोपं होतं ॲक्च्युली. तर सेकंड ऑप्शन करेक्ट आहे. का? द हायेस्ट गव्हर्मेंट ऑफिशियल म्हणजे एका माणसाबद्दल बोलत आहे. त्याचा आपल्याला सध्या पुरुष आहे का स्त्री आहे माहीत नाही, पण आपण इट असं धरून चालणार. आणि इट असल्यामुळे पॉवर वर्ड 2च्या टेबलमध्ये नेहमी हॅज येणार. आणि हे परफेक्ट टेन्स आहे. का परफेक्ट टेन्स आहे? कारण अनाऊन्स करण्याचं जे क्रिया आहे ते पास्ट पार्टिसिपल रूपात आहे. म्हणून वाक्यात गव्हर्मेंट ऑफिशियल हॅज अनाऊन्स्ड, त्याला नेगेटिव्ह करण्यासाठी पॉवर वर्ड 2 इथे हॅज आहे, त्याच्या पुढे नॉट टाकलेलं आहे. म्हणून सेकंड ऑप्शन बरोबर आहे. नेक्स्ट, द मॅन इज नॉट सफरिंग आणि त्याचा खालचा आहे द मॅन इज नॉट सफर. आता पहिल्या वाक्यात मला दिसून येत आहे की तो बरोबर आहे. का? कारण हे कंटिन्युअस टेन्स दिसून येत आहे. फॉर अ सेकंड मी नॉट 7th क्वेश्चनमधून काढून टाकलं, मी वाचणार द मॅन इज सफरिंग. बरोबर, हे मला बरोबर वाटतं आहे, कारण एका माणसाबद्दल बोलत आहे, एकवचनी आणि पुरुष असल्यामुळे ही प्रोनाऊन वापरणार आणि ही पुढे नेहमी इज जातो, म्हणजे हे सब्जेक्ट वर्ब बरोबर झाला. आणि त्याचं पुढे आलेला जे क्रिया दर्शवणारा शब्द आहे सफर, त्याला ING लावलेलं आहे, म्हणजे द मॅन इज सफरिंग हे बरोबर झालेलं आहे. आणि जसं व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, कुठलाही पॉवर वर्ड असणारा वाक्याला जर नेगेटिव्ह करायचं असेल तर त्याचं पुढे फक्त मला नॉट टाकायचं आहे, पॉवर वर्ड 1च्या पुढे. आता इज पुढे दोघांमध्ये नॉट टाकलेलो आहे आपण, पण दुसऱ्या वाक्यात सफर आलेलं आहे.
सफर खरं तर क्रिया दर्शवणारा शब्द आहे आणि हे कंटिन्युअस टेन्स असल्यामुळे त्याला आय एन जी रूप पाहिजे, म्हणून दुसरा सेंटेन्स चुकीचा आहे आणि पहिला बरोबर आहे. 8th क्वेश्चन. द मंकी वॉज नॉट सिटिंग ऑन द टॉपमोस्ट ब्रांच. द मंकी वर, आता आपण एक मंकीबद्दल बोलत आहे बरोबर. हे सुद्धा कंटिन्युअस टेन्स आहे. फॉर अ टाईम बिंग मी नॉटला बाहेर ठेवणार आणि फक्त वाचणार. द मंकी वॉज सिटिंग. वॉज म्हणजे पॉवर वर्ड 1 भूतकाळमधला. मंकी आहे, प्राणी आहे, म्हणजे इट हा प्रोनाऊनचा वापर करणार. ही शी इट सोबत नेहमी भूतकाळमध्ये पॉवर वर्ड टेबलमध्ये पॉवर वर्ड 1च्या टेबलमध्ये वॉजचा वापर होतो, म्हणून द मंकी वॉज हे बरोबर आहे. सिट हे क्रिया दर्शवणारा शब्द आहे आणि त्याला आय एन जी लावलेलं म्हणजे हे पास्ट कंटिन्युअस आहे आणि एकदम बरोबर सेंटेन्स आहे. पण जे दुसरं वाक्य आहे त्या दुसऱ्या वाक्यामध्ये कंटिन्युअस तर दिसत आहे, पण द मंकी म्हणजे एकवचनीसोबत कधी पण वर जाणार नाही, त्याच्यासोबत नेहमी यू व्ही दे जाणार पॉवर वर्ड 1च्या टेबलमध्ये, म्हणून द मंकी वर इथे चुकलेलं आहे. जर द मंकी वॉज किंवा इज असलं असतं तर ते बरोबर झालं असतं, पण फक्त वर आहे म्हणून सेकंड ऑप्शन चुकलेला आहे आणि पहिला ऑप्शन बरोबर आहे. 9th ऑप्शन. द ओल्ड अँड द व्हेरी यंग आर नॉट लाईकली टू बी अफेक्टेड विथ द स्मोक इन द एअर. सेकंड, द ओल्ड अँड द व्हेरी यंग इज. आता पहिलं वाक्य, ह्या दोन वाक्यांमध्ये आपण दोन लोकांबद्दल बोलत आहे, दोन प्रकारचे लोक, जे ओल्ड आहे आणि जे खूप यंग आहे, आणि त्यांना जोडण्याचं काम केलेलं आहे अँड, म्हणजे मी अनेक लोकांबद्दल बोलत आहे, म्हणजे माझा सब्जेक्ट झाला अनेक वचनी, आणि अनेक वचनी ज्याच्यात मी सुद्धा स्वतः इन्वॉल्व नाही आहे त्याला मी दे हा प्रोनाऊनचा वापर करणार. आणि दे पुढे प्रेझेंट टेन्समध्ये नेहमी आर येणार पॉवर वर्ड 1च्या टेबलमध्ये. इथे दे आर आलेलं आहे. दे आर बरोबर आहे. दे इज कधी येणार नाही. इज कधी वापरतो ही शीट सोबत. म्हणून या वाक्याचा जर मला बघायचं असेल तर सेकंड चुकलेला आणि फर्स्ट बरोबर आहे. द ओल्ड अँड द व्हेरी यंग आर लाईकली, त्याला नेगेटिव्ह करण्यासाठी मी पॉवर वर्ड 1च्या पुढे नॉट टाकलेला आहे. इथं पॉवर वर्ड 1 होता आर. क्वेश्चन नंबर 10. द शॉपकीपर विल नॉट गिव्ह. सेकंड ऑप्शन, द शॉपकीपर विल नॉट गिव्ह. हे सोपं होतं कारण विल आलेला आहे. विल गिव्ह म्हणजे देणार, देण्याची क्रिया आहे, भविष्यकाळात होणार. पण आपल्याला माहिती आहे विल समोर कधी पण कुठलाही ॲक्शन वर्ड आला तो नेहमी मूळ रूपात पाहिजे. आपल्याला दिसून येत आहे की पहिल्या ऑप्शनमध्ये विल नॉट गेव आलेला आहे. गेव भूतकाळातलं रूप आहे, मूळ रूप नाही आहे. मूळ रूप कुठलं आहे? सेकंड ऑप्शनमध्ये जे दिलेलं आहे गिव्ह, म्हणून इथे सेकंड ऑप्शन बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द अनएम्प्लॉयमेंट रेट इन द कंट्री हॅज नॉट increased at a very brisk pace. Second, the unemployment rate in the country has not increasing. आता इथे काय चुकलेलं आहे? दोघांचा सब्जेक्ट आणि वर्ब एग्रीमेंट परफेक्ट आहे. आपण अनएम्प्लॉयमेंटबद्दल बोलत आहे. आता अनएम्प्लॉयमेंटला मी इट प्रोनाऊन देणार. असं एक गोष्ट आहे, असं एक टॉपिक आहे ज्याच्याबद्दल मी बोलत आहे, म्हणून त्याला एक टॉपिक आहे म्हणून मी इटचा वापर करणार. दी अनएम्प्लॉयमेंट रेट. त्याचं पुढे इट हॅज आला, ते बरोबर आहे. दुसऱ्या सेंटेन्समध्ये सुद्धा हॅज आहे. पण जे पहिला सेंटेन्स आहे, जर थोड्या टाईमसाठी मी नॉट साईडला ठेवला, माझा वाक्य बनला असता द अनएम्प्लॉयमेंट रेट इन द कंट्री हॅज इन्क्रीज्ड. म्हणजे पॉवर वर्ड 2 पुढे असा एक ॲक्शन वर्ड आलेला आहे जो पास्ट पार्टिसिपल रूपातला आहे, म्हणजे हे परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे. आणि जे दुसरं वाक्य आहे त्याच्यात हॅज आलेलं आहे पण त्याच्या पुढे इन्क्रीजिंग आलेलं आहे. तर असं कधी पण एक वाक्य बनत नाही जिथे पॉवर वर्ड 2च्या पुढे ॲक्शन वर्ड आय एन जी रूपात येतो. जर आपल्याला हे कंटिन्युअस टेन्समध्ये करायचं असतं तर हॅज हे पॉवर वर्ड 2 आहे, त्याला पॉवर वर्ड 1 करायला पाहिजे होतं. इज इन्क्रीजिंग असं करायला पाहिजे होतं, तेव्हा दुसरा ऑप्शन बरोबर झालं असतं. पण कारण हॅज पुढे जे आलेला ॲक्शन वर्ड आहे इन्क्रीज, तो पास्ट पार्टिसिपल रूपात नाही आहे, म्हणून सेकंड ऑप्शन चुकलेला आहे आणि पहिला ऑप्शन बरोबर आहे. या वाक्याचा काळ आहे परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट टेन्स. नेक्स्ट क्वेश्चन. देर इज नॉट मोर दॅन 600 मँगो ट्रीज अँड अन इक्वल नंबर ऑफ कोकोनट ट्रीज.
आता सेकंड ऑप्शन आहे देर आर नॉट मोर दॅन 600 मँगो ट्रीज. हे कदाचित कन्फ्यूज झालं असेल कारण देर इज आधी आलेलं आहे, त्यानंतर आपण कशाबद्दल बोलत आहे ते आलेलं आहे सब्जेक्ट. इथे आपल्याला माहिती आहे अनेक मँगो ट्रीज आणि अनेक कोकोनट ट्रीजबद्दल बोलत आहे. हे अनेक वचनी झाला म्हणजे मी कुठला प्रोनाउन वापरणार, दे. आता मला याच्यात दिलेलं आहे इज आणि आर म्हणजे पॉवर वर्ड 1 दिलेला आहे. तर मला दे सोबत कधी पण कुठला प्रोनाउन जाणार, आर, स्पेशली प्रेझेंट टेन्समध्ये. म्हणून माझा बरोबर वाक्य बनणार देर आर नॉट मोर दॅन 600 मँगो ट्रीज अँड अन इक्वल नंबर ऑफ कोकोनट ट्रीज. सेकंड ऑप्शन बरोबर आहे. का? कारण अनेक वचनी आहे आपला सब्जेक्ट, त्यामुळे आपण देचा वापर करणार. आणि दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला पॉवर वर्ड 1 दिसून येत आहे प्रेझेंट टेन्समधला. दे कधी इज सोबत जाणार नाही, दे नेहमी आर सोबत जाणार. वी हॅव नॉट डिसाइडेड आवर वेडिंग डेस्टिनेशन. वी हॅव नॉट डिसाइडिंग जे आपलं हे 11th क्वेश्चनमधला जे प्रॉब्लेम होता तर सेम प्रॉब्लेम 13th क्वेश्चनमध्ये सुद्धा आहे. वी हॅव दोघांमध्ये वी हॅव आहे, नॉटसुद्धा आलेला आहे. पण डिसाइडेड जर मी नॉट थोड्या टाईमसाठी बाहेर काढला तर माझं वाक्य झालं असतं वी हॅव डिसाइडेड आवर वेडिंग डेस्टिनेशन. परफेक्ट टेन्स आहे. का परफेक्ट टेन्स आहे? कारण पॉवर वर्ड 2 दिसतंय मला हॅव प्रेझेंट टेन्समधला आणि त्याचं पुढे डिसाइडेड पास्ट पार्टिसिपल आहे डिसाइड या शब्दाचं. सेकंड ऑप्शनमध्ये मात्र डिसाइडिंग आलेलं आहे. आपल्या लक्षात नेहमी असायला पाहिजे पॉवर वर्ड 2 पुढे कधी पण जर ॲक्शन वर्ड आला तर तो नेहमी पास्ट पार्टिसिपल रूपातला पाहिजे. डिसाइडिंग कुठलाही ING रूपातला शब्द येणार नाही. कधी येऊ शकतो जेव्हा ING रूप या शब्दाचा जर ॲक्शन असेल तर मला पॉवर वर्ड 1 आवावं लागेल. वी आर डिसाइडिंग असं मी सांगू शकतो. वी आहे आणि जर मला प्रेझेंट टेन्समधला पॉवर वर्ड 1 वापरायचं असेल तर मी सांगणार वी आर डिसाइडिंग आवर वेडिंग लोकेशन. आम्ही डिसाईड करत आहोत. पण तसं नाही आहे, इकडे पॉवर वर्ड 2 आलेला आहे म्हणजे 1 इज द राईट आन्सर ऑप्शन 1. 2 इज रॉंग अँड इट इज ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट. 14th क्वेश्चन. दस इन अ सिटी डेस्पाईट अर्निंग 30,000 अ मॅन कॅनॉट सेव्ह एनिथिंग. इथे स्टार्टिंगमध्ये खूप सारे शब्द आलेले आहे पण बघायला गेलं तर आपला सब्जेक्ट आहे अ मॅन, एका माणसाबद्दल बोलत आहे, पुरुष एक वचनी म्हणजे ही प्रोनाउन आला. कॅनॉट सेव्ह एनिथिंग आलेला आहे. कॅन परत मॉडेल्स आहे विल या कुटुंबातला मेंबर आणि कॅन पुढे नेहमी जे पण ॲक्शन वर्ड येणार तो नेहमी मूळ रूपातला पाहिजे. इथं ॲक्शन वर्ड काय आहे, सेव्ह म्हणजे बचत करणे. पण दुसऱ्या ऑप्शनमध्ये सेव्ह झालेला आहे, तो मूळ रूपातला नाही आहे म्हणून दुसरा चुकीचा आहे आणि फर्स्ट इज करेक्ट. नेक्स्ट. द CEO इज नॉट अर्निंग ॲज मच ॲज दी अदर CEOs. आणि दुसरा आहे द CEO आर. हे पण सोपं आहे. का सोपं आहे? कारण आपण एक CEO बद्दल बोलत आहे, एक CEO. आता मला माहीत नाही ते CEO पुरुष आहे का स्त्री आहे म्हणून मी इट हा प्रोनाउन वापरणार. आणि इट पुढे जर मला इज टाकायचं आहे की आर टाकायचं आहे बघायचं असेल तर मला ऑप्शन सिम्पल आहे, इट इज असेल. म्हणून पहिला ऑप्शन बरोबर आहे आणि दुसरा चुकीचा आहे. द CEO आर कधी येणार नाही, इज असं येणार कारण एक वचनी आहे आणि प्रेझेंट टेन्समध्ये आहे. नेक्स्ट. वी डू नॉट पे आणि सेकंड आहे वी डू नॉट पे. हे पण सोपं आहे. डू, डज, डिड हे शब्द आपण कधी वापरतो जेव्हा आपल्याला एका वाक्याला काळ द्यायचं असतं. तर दोघां वाक्यामध्ये डू आलेलं आणि डू आपण नेहमी प्रेझेंट टेन्समध्ये वापरतो IUV दे सोबत. इकडे वी आलेलं आहे म्हणजे वी डू हे बरोबर आहे. सब्जेक्ट आणि वर्ब आपला बरोबर झालेला आहे. आता डू नॉट पेज आहे फर्स्ट ऑप्शनमध्ये. जसं आपण या व्हिडिओमध्ये सुरुवातीला बघितलं होतं, कधी पण कुठलाही ॲक्शन जर डू डज याच्या पुढे येत असेल तर आपल्याला त्या ॲक्शन वर्डला, त्या क्रिया दर्शवणाऱ्या शब्दाला नेहमी मूळ रूपात ठेवायला पाहिजे. कारण डू डज डिड हे वाक्याला ह्या वाक्याला काळ देण्याचा ऑलरेडी काम करत आहे. त्यामुळे आपल्याला ॲक्शन वर्डला फक्त मूळ रूपात ठेवायला पाहिजे. म्हणून सेकंड ऑप्शन बरोबर आहे. वी डू नॉट पेज इज अ रॉंग ऑप्शन. वी डू नॉट पे इज द राईट ऑप्शन. नेक्स्ट. वी विल मोस्ट प्रॉबेबली नॉट गो अगेन नेक्स्ट इयर. परत वी विल मोस्ट प्रॉबेबली नॉट गोज.
आता नॉट गोज कधी येणार नाही, का नाही येणार, इथं मोस्ट प्रॉबेबली असं वर्ड आलेलं आहे म्हणून आपल्याला कन्फ्युजन होणार. पण असं फॉर द टाईम बिंग मोस्ट प्रॉबली काढून घ्या. मोस्ट प्रॉब्ली म्हणजे कदाचित, आमचा एक पॉसिबिलिटी आहे की आम्ही जाऊ शकतो, कदाचित आम्ही जाऊ शकतो, हे सांगण्यासाठी विल मोस्ट प्रॉब्ली वापर केलेला आहे. तर जर मी मोस्ट प्रॉबेबलीला साईडला घेतला तर माझं वाक्य होणार वी विल नॉट गो अगेन नेक्स्ट इयर. हे झालं पहिलं ऑप्शन. सेकंड ऑप्शन होईल वी विल नॉट गोज अगेन नेक्स्ट इयर. आता विल आलेला आहे, विल म्हणजे भविष्यकाळातला आहे आणि आपल्याला माहिती आहे भविष्यकाळात आपण कुठलाही क्रिया जेव्हा वापरतो तो नेहमी विल पुढे मूळ रूपात असतो. आणि इकडे क्रिया कुठला आहे, गो हा क्रिया आहे. गो म्हणजे जाणे आणि जाणेचा मूळ रूप नेहमी इंग्लिशमध्ये गो असणार. गोज हा एसवाला रूप आहे म्हणून वी विल नॉट गोज हा चुकीचा आहे. म्हणून सेकंड ऑप्शन इज रॉंग अँड द फर्स्ट ऑप्शन इज राईट. कधी कधी वाक्यांमध्ये असं येणार वी विल मोस्ट प्रॉबेबली गो, वी विल डेफिनेटली गो, वी विल ऑलवेज गो, असे खूप सारे वर्ड्स येतात. पण हे फक्त टाईम सांगणार किंवा पॉसिबिलिटी प्रॉबेबिलिटी सांगण्यासाठी आहे की आम्ही नक्कीच जाणार का, आम्ही नाही जाणार का, हे त्याच्या पुढे येऊ शकतो. पण आपल्याला फक्त लक्षात घ्यायचं आपलं रूल काय आहे. विल नंतर येणारा जे शब्द आहे तो, हे जे शब्द आता मी सांगितलं मोस्ट प्रॉबेबली, पॉसिबली, प्रॉबेबली यांच्या नंतर येणार. पण जर मला वाक्याचा सेंटेन्स स्ट्रक्चरिंग बघायचं असेल तर 2 सेकंडांसाठी ते शब्द साईडला ठेवायचं आणि वाचून बघायचं, तर तुम्हाला पटकन कळणार की हे वाक्य बरोबर आहे की नाही आहे. वी डज नॉट स्टे फॉर मोर दॅन 1 वीक, वी डू नॉट स्टे फॉर मोर दॅन अ वीक. आता बघता क्षणी मला माहिती पडलं की पहिलं ऑप्शन चुकीचं आहे. का? कारण डू डजचा वापर केला त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही, पण वी सोबत कधी पण एसवाला शब्द जात नाही. एसवाला शब्द डज तो नेहमी ही शीट सोबत जाणार, वी सोबत जाणार नाही, म्हणून पहिला ऑप्शन इज रॉंग, सेकंड ऑप्शन इज राईट. वी डू नॉट स्टे फॉर मोर देन अ वीक. नेक्स्ट आहे द यंगर ऑफ द टू हॅड नॉट स्टार्टेड द बिझनेस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग मास्क. द यंगर ऑफ द टू हॅड नॉट स्टार्टिंग, सेम जे आपण ऑप्शन 11 आणि ऑप्शन 13मध्ये क्वेश्चन 11 आणि क्वेश्चन 13मध्ये बघितलं होतं. इथे मला पॉवर वर्ड टू दिसतं आहे आणि जर मी नॉट या वाक्यातून थोड्या टाईमसाठी काढून ठेवलं तर माझा पहिला ऑप्शन येणार हॅड स्टार्टेड आणि दुसरा ऑप्शन येतं हॅड स्टार्टिंग. हॅड पुढे कधी पण जर क्रिया दर्शवणारा शब्द आला तो नेहमी तो पास्ट पार्टिसिपल रूपातला पाहिजे. ऑप्शन 2मध्ये स्टार्टिंग ING रूपातला आहे म्हणून ऑप्शन दुसरा झाला चुकीचा आणि पहिला झाला बरोबर. क्वेश्चन नंबर 20 आहे पीपल वॉकिंग ऑन द स्ट्रीट डू नॉट फॉलो द रूल्स. पीपल वॉकिंग ऑन द स्ट्रीट डज नॉट फॉलो द रूल्स. आता सब्जेक्ट कोण आहे, पीपल. ते स्ट्रीटमध्ये चालत असेल, घरात चालत असेल, कुठे पण चालत असेल, पण कोणाबद्दल बोलत आहे आपण, लोकांबद्दल बोलत आहे म्हणजे अनेक वचनी झाला. आता अनेक वचनी म्हणजे कुठला प्रोनाउन येणार, दे. आणि माझ्या वाक्यात डू डज वापरलेला आहे. डू कधी वापरतो आपण, नेहमी IUV दे सोबत वापरतो म्हणून पहिला ऑप्शन बरोबर आहे. दे डज नॉट फॉलो द रूल्स कधी येणार नाही, दे डू नॉट फॉलो द रूल्स येणार. दे म्हणजे इथे कोण, पीपल, म्हणून माझा पहिला ऑप्शन बरोबर आहे. त्यानंतर सेकंड ऑप्शन 21 आहे सम पीपल इन आर कंट्री डज नॉट पे टॅक्सेस. सम पीपल इन आर कंट्री डू नॉट पे टॅक्सेस. सेम आहे. सम पीपल म्हणजे एकापेक्षा जास्त आहे, अनेक वचनी आहे आणि त्यात मी नाही आहे म्हणून माझा जे प्रोनाउन असेल तो असेल दे आणि दे सोबत कधी पण डज जाणार नाही. डू नॉट, डज नॉट काही पण असेल पण फक्त डू नॉट जाणार. दे डू नॉट. डजचा वापर आपण कधी करत नाही दे सोबत म्हणून सेकंड ऑप्शन बरोबर आहे आणि पहिला चुकलेला आहे. 22nd क्वेश्चन द कंपनी विल नॉट पे दिस मंथ सॅलरी. द कंपनी विल नॉट पे दिस मंथ सॅलरी. ॲक्च्युली हे 2 ऑप्शन रिपीट झालेलं आहे म्हणून दोघंच बरोबर आहे. द कंपनी विल नॉट पे दिस मंथ सॅलरी. द कंपनी विल नॉट पे दिस मंथ सॅलरी. दिस अ मिस्टेक फ्रॉम आर एंड. सॉरी, मला वाचताना थोडा चुकी झालेला आहे. या ॲक्च्युली सेकंड ऑप्शन 22nd क्वेश्चन असा आहे द कंपनी विल नॉट पे हे आहे आणि दुसऱ्या याच्यात आहे द कंपनी विल पे नॉट. तर आपल्याला एक रूल माहिती आहे जिथे विल जर मला नॉटचा वापर करायचा असेल तर नेहमी मी तो विलच्या नंतर वापरणार.
विल हा शब्द असं नंतर वापरणार. म्हणून माझं पहिलं ऑप्शन बरोबर आहे, द कंपनी विल नॉट पे दिस मंथ सॅलरी. आणि दुसरा ऑप्शन वाचताना माझ्याकडून चुकी झालेलं आहे, पण ॲक्च्युली द कंपनी विल पे नॉट झालं आहे. इट इज रॉंग. नॉट जर आपण वापरायचं असेल तर आपल्याला नेहमी विलच्या नंतर वापरायचं आहे. म्हणून ऑप्शन 1 करेक्ट आहे आणि ऑप्शन 2 चुकीचं आहे. इवन आफ्टर मल्टिपल अटेम्प्ट्स हर सन डू नॉट managed to pass the entrance exam. Even after multiple attempts, her son did not. Question number 23. Repeat option number 23. Even after multiple attempts, her son do not manage to pass that entrance exam. Even after multiple attempts, her son did not manage to pass that entrance exam. तर हा क्वेश्चन थोडा डिफरंट आहे. डिफरंट काय? कारण पहिल्याचं जे सेंटेन्स आहे, इवन आफ्टर मल्टिपल अटेम्प्ट्स, म्हणजे भरपूर अटेम्प्ट्स घेतलेले असं आपल्याला समजून येत आहे. आता अटेम्प्ट्स घेतल्यानंतरसुद्धा तो पास झाला नाही असं सांगायचं आहे. पण पहिल्या वाक्यात हर सन डू नॉट लिहिलेलं आहे. जर एखादा क्रिया झालेला असेल आणि मला ते भूतकाळात सांगायचं असेल तर मी कुठल्या शब्दाचा वापर करणार? डू, डज, डिडपैकी डिडचा वापर करणार. म्हणून पहिला वाक्य रॉंग का आहे? कारण डूचा वापर केलेला आहे. डूचा जागी जर डिड केलं असतं तर बरोबर झालं असतं. म्हणून सेकंड ऑप्शन बरोबर आहे. 24. ही कुड नॉट मॅनेज टू पास द एक्झाम आफ्टर 5 कन्सिक्युटिव्ह फेल्ड अटेम्प्ट्स. ही कुड नॉट मॅनेज्ड. आता परत कॅन, कुड हे सर्व विलच्या कुटुंबातलेच आहे, म्हणून त्यांचा रूलच फॉलो करणार. कुड पुढे जे पण शब्द येणार, जर तो क्रियादर्शना शब्द असेल तो नेहमी मूळ रूपात असायला पाहिजे. मॅनेज हा मूळ रूपातला शब्द आहे आणि मॅनेज्ड हा पास्ट टेन्स किंवा पास्ट पार्टिसिपल रूप आहे. म्हणून दुसरा वाक्य चुकीचं आहे, पहिला बरोबर आहे. म्हणून फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. 25. हिज मदर डिड नॉट हॅव इनफ मनी टू बाय मिल्क फॉर हर चिल्ड्रन. आणि दुसऱ्या वाक्यात फक्त एकच चेंज आहे, हॅवच्या ऐवजी हॅज आलेला आहे. पण आपल्याला दिसून येत आहे डिडचा वापर केलेला आहे, बरोबर. आणि आपल्याला माहिती आहे डू, डज, डिड वापर करताना हे शब्द त्या वाक्याला काळसुद्धा देतात. म्हणून डिड वापर केला असेल तर नॉट पुढे जे पण शब्द असेल तो ॲक्शन वर्ड असेल किंवा पॉवर वर्ड टू मधला वर्ड असेल. कारण आपल्याला माहिती आहे डू, डज, डिड आपण कधी वापरतो? फक्त मालकी दर्शवणाऱ्या वाक्यांमध्ये आणि असं क्रिया दर्शवणाऱ्या वाक्यामध्ये जिथे फक्त क्रिया आहे आणि क्रियेने आपल्याला समजतो की तो वाक्याचा काळ काय आहे. तर इथे मला दिसून येत आहे की हे मालकी दर्शवणारं वाक्य आहे. त्याच्या आईकडे किती पैसे आहे हे आपल्याला समजून येत आहे जर सकारात्मक करायला गेला तो. तर म्हणून हिज मदर डिड नॉट हॅव येणार. पॉवर वर्ड टू या टेबलमध्ये नेहमी मूळ रूप आहे हॅव, म्हणून बरोबर वाक्य आहे हिज मदर डिड नॉट हॅव इनफ मनी टू बाय मिल्क फॉर हर चिल्ड्रन. 26 क्वेश्चन आहे, आय कॅनॉट स्टार्ट अ लेजिटिमेट बिझनेस विथ ओनली अबाउट ₹50,000. आता परत हेच आहे, सेकंड ऑप्शनमध्ये आय कॅनॉट स्टार्ट आलेलं आहे. सेम लॉजिक कॅन आपल्या विलच्या कुटुंबातला आहे, म्हणून कॅनचा रूल पण विल सारखाच आहे. विल पुढे कुठलाही जर ॲक्शन वर्ड आला तो नेहमी तो मूळ रूपातला पाहिजे. स्टार्ट्स मूळ रूपातलं नाही आहे, स्टार्ट आहे, म्हणून ऑप्शन 1 इज करेक्ट. सेकंड, आय हॅड नॉट डिसाईड हे झाला ऑप्शन 1 27 क्वेश्चनचा. आणि ऑप्शन सेकंड आहे आय हॅव नॉट डिसाइडेड. तर आय हॅड असू शकतो कारण आय हॅड असा एक पॉवर वर्ड आहे जो साथी प्रोनाउनसोबत जातो. पण इथे प्रॉब्लेम कुठे झालेला आहे? डिसाईड आहे क्रिया दर्शवणारा शब्द आहे पण पास्ट पार्टिसिपल रूपातला नाही आहे, म्हणून दिस फर्स्ट सेंटेन्स इज रॉंग. सेकंड क्वेश्चन का बरोबर आहे? कारण आय हॅव हे प्रेझेंट परफेक्टचा वाक्य आहे आणि डिसाइडेड पास्ट पार्टिसिपल असल्यामुळे दिस इज अन अप्रोप्रिएट सेंटेन्स, म्हणून सेकंड ऑप्शन बरोबर आहे. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. आय डज नॉट परत वाचतानाच मला समजून येतं की चुकलेलं आहे. का चुकलेलं आहे? कारण डू, डज, डिड जर मला वापरायचं असेल तर प्रेझेंट टेन्समध्ये डू आणि डज असतं आणि डू नेहमी आय यू वी दे सोबत जातो, म्हणून आय डज हे चुकीचं आहे. आय वुड हॅव टू सिलेक्ट द सेकंड ऑप्शन विच इज करेक्ट. त्यानंतर 29th क्वेश्चन आहे, आवर एल्डेस्ट अंकल इज नॉट अन ऑफिसर इन दी सेंट्रल गव्हर्मेंट. आवर एल्डेस्ट अंकल आर नॉट. आता
आर एल्डेस्ट अंकल बोललेलं, जसं आपलं हायेस्ट होतं म्हणजे त्यांचा वरती कोणीच नाही, म्हणजे एकच आहे, ते टॉप मोस्ट आहे. तर म्हणजे एक क्वेश्चन झाला. अंकल म्हणजे पुरुष आहे, म्हणजे ही हा प्रोनाऊन आपण वापर करणार. ही प्रोनाऊन जर मी पॉवर वर्ड 1च्या टेबलमध्ये जाणार, कारण इज आर मला दिसून येते, म्हणजे पॉवर वर्ड 1च्या टेबलमध्ये जावं लागेल मला. ही पुढे नेहमी प्रेझेंट टेन्समध्ये इज येणार, आर येणार नाही, म्हणून माझा 29th क्वेश्चनमधला ऑप्शन 1 इज करेक्ट. लास्ट क्वेश्चन आहे 30th. दे फादर हॅड नॉट वेंट टू द सिटी इन सर्च ऑफ एनी वर्क. दे फादर हॅड नॉट गॉन. तर हे कन्फ्यूज झाला असेल कोणाला माहीत नाही, पण दोघांमध्ये फक्त एकच फरक आहे. दुसऱ्या ऑप्शनमध्ये गॉन दिलेला आहे आणि पहिल्या ऑप्शनमध्ये वेंट दिलेला आहे. पण हे कुठला सेंटेन्स आहे? परफेक्ट टेन्समधला सेंटेन्स आहे, ते सुद्धा पास्ट परफेक्ट, कारण पॉवर वर्ड टू पास्ट टेन्समधला घेतलेला आहे हॅड. आणि त्याचं पुढे नेहमी गोचा पास्ट पार्टिसिपल यायला पाहिजे जेव्हा जाणे हे क्रिया आपण दर्शवतो. तर गॉन हे बरोबर शब्द आहे. वेंट हे सिम्पल पास्ट आहे, फक्त गेलो होतो झाला तर माझा होणार देअर फादर हॅड गॉन, म्हणून ऑप्शन सेकंड करेक्ट आहे. So this was about the day 22 quiz. Hope you have liked it. If you have any doubts, please message me. I'll try to help you out. Thank you so much.